रघुनंदना तुझे महिमान मी जाणे गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत जाती सद्वती आहे साहेब सीतादेवी राम भक्त हनुमानजी गुरुवारे भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त माझ्या राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. संत सजना साष्टांग नमन श्रोते जनासी लोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव दुबळा अर्जित से भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. काय सुंदर कथा आहे महाराज. अरे तो जगाचा जगात चालक माझा भगवान रामचंद्र प्रभू जटायूला बघितलं त्यांनी वाटलं राक्षस आहे. देवाला वाटलं देवाला कळत असते पण माऊलीची गोई संशयावनी थोर आंडे पाप नाही भोर विनाशाची वागुर प्राणी अशी. प्राण्याला आता प्राणी माणसाचा जन्म घेतला होता ना देव होते पण त्यांनी संशय वाटला राक्षस आहे काही की म्हणले. मग भगवान रामचंद्र प्रभूंनी धनुष्यावर बाणाचा अस्त्र बाण वाढला पण देवाला वाटलं कारण बाण न हाटकाता जर मारलं तर तो सुद्धा दोष आहे धर्म नाही अधर्म होतो तो. म्हणून देवाने विचारलं हे बाबा तू कोण आहेस राक्षस रूपा नाहीस का मी तुझ्यावर बाण सोडायलो. सावध केलं कुणाला जटायूला. त्यावेळेस असताना जटायू भगवान रामचंद्र प्रभू बरोबर संभाषण करतो. त्या जटायूने सांगितलं देवा मी तुम्हाला चांगला ओळखीतो ना तुम्ही कोण आहे कोणत्या कुळामध्ये जन्म झाला तुमचा अवतार कसा झाला मला सगळं माहिती. अशा प्रकारे असताना तो गिधाडाच रूप धारण करणारा जटायू गिधाड रूपाचा माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बरोबर त्या ठिकाणी बोलू लागला रे बाळा बोला तुझे घ्यावया दर्शन वन सेवन करू येईल रघुनंदन काळ जाण मी तिष्ठत. काय सुंदर कथा काय बोल आहे किती चांगली आहे. जटायू असताना भगवान रामचंद्र प्रभूवर संभाषण करतो. सांगितलं देवा 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 अरे मी पूर्वीच ऐकलं होतं की असताना राजा दशरथाच्या कुळामध्ये भगवान रामचंद्र प्रभू अवतार घेणार आहे आणि तो भगवान रामचंद्र प्रभू या पंचवटीच्या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी येऊन त्या जटायूने सांगितलं की तुला दर्शन होईल देवाचं. देवा तेव्हापासून वाट बघतोय ना म्हणला किती वर्ष झालं इथं तुझी देवा वाट बघतो. असा जटायू भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी संभाषण करतो. बाळा बोला तुझा पिता जमदान दशरथ युद्ध सखा माझा स्वर्ग गेला इंद्र सायर्थ नमोची घात जे केला. काय म्हणतो जटायू हे देवा भगवान रामचंद्र प्रभू तुमचे वडील जी राजा दशरथ येते इंद्राला सहाय्य करण्यासाठी जेव्हा असताना स्वर्गाच्या ठिकाणी गेले आणि त्यावेळेसपासून माझी तुमच्या बापाची माझं मित्रत्व होतं. अशा प्रकारे असताना जटायू भगवान रामचंद्र प्रभूला बोलतो बाळा बोला मी आकाशी जळपुणी जाणार दैत्याचे उडविले शिरस्त्राण दशरथ विंदोनिया दैत्य दारुणा निर्धारिले. अरे त्या इंद्राला जेव्हा असताना राजा दशरथ सहकार्य करण्यासाठी स्वर्गाच्या ठिकाणी गेला आणि मी राजा दशरथाच्या बरोबर होतोय. कोण म्हणतोय जटायू कुणाला बोलतो भगवान रामचंद्र प्रभूला सांगितलं देवा अरे देवा तुझ्या बापा बरोबर राजा दशरथा बरोबर इंद्राला सहाय्य करण्यासाठी आम्ही दोघं गेलो मित्रने म्हणले तुझ्या बापाचा. अशा प्रकारे जटायू भगवान रामचंद्र प्रभूला बोलतो बाळा बोला याचा तू तव ज्येष्ठ सुता पूर्ण ब्रह्मा श्री रघुनाथ सेवा करावया येता आलो निश्चित श्रीरामा. काय सुंदर बोल आहे. जन्म कुणाचा गिधाडाचा नाव जटायू दोस्त राजा दशरथाचा देवाच्या बापाचा आणि तो संभाषण करतो देवाबरोबर. देवा
अरे तुझी सेवा करण्यासाठी इथं थांबलो नाही येऊन, आणि तुझं दर्शन घ्यायचंय मला, अशा प्रकारे असताना तो जटायू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला संभाषण करतो. बाळा बोला. तू स्वामी मी तुझा दास दृढ मानावा विश्वास, म्हणावी राक्षस राक्षस माझा वंश कश्यपी. हे देवा, अरे कश्यप कुळामध्ये माझा जन्म झाला, मी राक्षस नाही ना. अरे देवा, तुझी सेवा करण्यासाठी, तुझं दर्शन घेण्यासाठी, कारण तुझं जर दर्शन झालं मला साईच्या पदाची मुक्ती प्राप्त होणार आहे हे मला माहित आहे. तू देव आहेस. अशा प्रकारे असताना जटायू आणि भगवान रामचंद्र प्रभू असताना बोलू लागला. बाळा बोला. कश्यप वंशी माझी उत्पत्ती, या कश्यपाची वंशस्थिती मी सांगेन श्री रघुपती. विश्वासार्थी माझी देवा, माझा जन्म कश्यप कुळामध्ये झाला, कारण त्या ज्या कुळामध्ये माझा जन्म झाला त्याची उत्पत्ती देवा तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती पण मी सांगतो देवा. अशा प्रकारे असताना जटायू भगवान रामचंद्र प्रभू बोलले. बाळा बोला. तू मज मनसी राक्षस मी राक्षस नव्हे का कश्यप वंश, माझी वंशावळी बहुवस सावकाश अवधारी. अवधारी आहे देवा. अरे कश्यप वंशामध्ये माझा जन्म झाला, मी राक्षस नाही ना देवा. भगवान रामचंद्र प्रभू आमच्या असताना आणि कोण्या कुळामध्ये जन्म झाला आणि त्याची वंशावळी मी सांगतो देवा, तुम्ही ऐका. असताना जटायू भगवान रामचंद्र प्रभू बोलला. बाळा बोला. मनुपासाव उत्पत्ती जाणार, क्षत्रिय वंश शूद्र ब्राह्मण वरकड ही सृष्टी कश्यपी जाणार, ती लक्षण ऐकतो. मनुपासून जन्म झाला, मनुवंशाची आमची असणारी परंपरा आहे. आणि तेवढी परंपरा नाही देवा, ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेला आहे. अशा प्रकारचा आमच्या असणारी वंशावळी देवा तुम्ही सावध चित्ता नाहीसा. असा प्रकारे जटायू देवाला बोलतो. बाळा बोला. आदिती पासाव झाले देवा, दितीचे दैत्य धनुचे दानव, मनुपासून झाले मानव, मानवी वैभव मनुचे. काय सुंदर आहे. दिती, आदिती, मनु याच्यापासून असताना राक्षस कुळाचा जन्म झाला, दैत्याचा जन्म झाला, माणसाचा जन्म झाला. अशा प्रकारे असणारे हे कुळाचं वर्णन कोण का सांगू लागले. जे भगवान रामचंद्र राक्षस म्हणले त्या जटायूला, ते जटायू आणि त्या कश्यप कुळाची संपूर्ण माहिती माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला सांगू लागले. बाळा बोला. स्वसे पासाव रुद्रोत्पत्ती, जे का रुद्रगण रुद्रानुमूर्ती, भद्रे पासाव गंधर्व जन्मती, जे गायन गाती अति मधुर. काय सुंदर वर्णन आहे महाराज. स्वतीपासून जन्मले रुद्र अशा प्रकारचं त्यांचं कुळ असताना वर्णन केलंय. पुन्हा यापासून असणारे गंधर्व अशा प्रकारे जन्मले म्हणले. आणि गंधर्व कोण, जे सुंदर अशा प्रकारचं गायन करतात, त्यांचा त्या गंधर्वाचा जन्म त्याच्यापासून झाला असं वर्णन करू लागले. बाळा. उभय संध्या मैथुन स्थिती, येथ राक्षसा जन्म प्राप्ती, या लागी संधेपास उत्पत्ती, ज्ञाते बोलते राक्षसांची. कारण अशा प्रकारे राक्षसाचा कुळाची उत्पत्ती कोणापासून झाली, राक्षस कसे जन्मले, कोणाच्या कुळामध्ये जन्मले, याची संपूर्ण माहिती असणारा कोण, जटायू आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनी सांगू लागले. बाळा बोला. जे वेदशास्त्री अति युक्तपती, वादी ब्राह्मण निर्वसती, ते ब्राह्मण द्वेषी ब्रह्म राक्षस होती, जाण निश्चित श्रीराम. जेव्हा असताना जे ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्मवून भगवंताचं गुणगान करतात, नामस्मरण करतात, वेद अध्ययन करतात, यज्ञ करतात, त्यांना विरुद्ध करणारे कोण, राक्षस. आणि ते राक्षस त्यांचं संपूर्ण असणारं वेदाध्ययन पुन्हा यज्ञ हवन सगळं बंद पाडतात ते राक्षस. अशा प्रकारे असणारी त्याची संपूर्ण माहिती कोण, ज्याला राक्षस म्हणलं माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनं,
आणि तो पक्षी माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला त्याची संपूर्ण माहिती सांगू लागले. रावणा ब्रह्म राक्षसपणा वावया हेची कारण तेने शतशास्त्र वेद विभागून ऋषी सज्जन निर्मिसिले. काय सुंदर वर्णन आहे महाराज. बघा रावणाच्या उत्पत्तीचं वर्णन करून सांगू लागला जटायू. राक्षसाची उत्पत्ती कशी झाली याचं असणारा संपूर्ण माहिती माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला आणि जटायू या ठिकाणी सांगू लागला. या ठिकाणी फक्त आता आपण या ठिकाणी येऊन पोथी सांगायलो ते कर विनंती केली आपण गावातल्या लोकांनी किंवा आपलं नित्य नियम आहे, नियमात खंडन पडू देऊ नका. कारण गावातल्या ह्याच्याबद्दल आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही, कारण मी दुसऱ्या गावचा माणूस आहे. बोलू बी नाही आपण. आपल्याला काय करायचं फक्त आपल्याला एक अधिकार आहे बोलायचा, देवासाठी, कोणासाठी, हनुमानजीसाठी बोलायचा. त्याच्यासाठी एक मी सांगतो नित्य नियम. आणि प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नियमाचं खंडन होऊ लागलं. नियमाचं खंडन झाल्यामुळे मी आमच्या सुखी महाराजाला विनंती केली. ते म्हणजे महाराज आल्याशिवाय नाही. पण मी म्हणलं महाराज आल्यावर मी बा ठीक आहे, आमचा काही विरोध नाही, पण आम्ही परगावचे माणसे. तुम्हाला एक आम्ही दृष्टांत सांगतो त्याच्यासाठी छोटासा, आणि मग सांगते कोणी कोणी, पण एक दृष्टांत सांगण्याची इच्छाच आहे माझी. कारण नित्य नियमाचं महत्व किती. जसं जपाचं महत्व महाराजांनी इथं सांगितलं तसं नियमाचं महत्व सांगतो. खडका पडू नाही म्हणलं मी. पोथी काय घ्यावं आपला सुप्रीम महाराज त्याच्याबद्दल सांगतो. कारण गोरा कुंभारासारखे आहे. कुंभारात प्रत्येक गावामध्ये घर आहेत कुंभाराची. इथं आहे का नाही माहित नाही, आणि इथं कुंभार असला तर माळकरी का नाही मला माहित नाही, पण माळकरी आज माळकऱ्याबद्दल बोलतो आपण समजतो. कारण नित्य नियमाबद्दल मला सांगायचंय. योग असा आहे, कुंभार माळकरी होता, गण लावायचा. पण गावात एक असा एक मुलगा होता 15-20 वर्षात. पहिल्या जुन्या काळात गुराखी बनायचे त्याला. आता गुराखी बी राहिले नाही, गाय बी राहिले नाही, पण पूर्वीचा काळ होता तो. त्या गुराख्यानं त्याचा नियम होता की सकाळी गण बघायचा. कुणाचा? त्या कुंभाराचा गण बघायचा जाऊन त्यानं. आणि कुंभाराचा गण बघितला की परत पळतच यायचा. भाकरी बांधायची, गाई सोडल्या किंवा ना जायचा. असा त्याचा नीती नियम. एक योग असा आला पुढे सारखं त्याचा नीती नियम होता. पण एक दिवस असा आला ते कुंभार लवकरच उठलं. सक्रातीची वेळ होती, त्याला लवकर माती आणायची होती आणि गाडी करायची होती, म्हणून ते लवकरच उठलं. आणि योग असा की तो जी मुलगा होता रोज जाऊन त्याचा गण बघायचा, त्याला थोडा उशीर झाला त्या दिवशी. पण म्हणला आता माझा नियमाचा भंग होतोय, म्हणून त्यानं काय केलं, गेला आता म्हणला कुंभार दादा मातीला जाईल की किंवा मला लई उशीर झाला, मला कळतच गेलं. विचारलं तर कुंभार दादा घरी नाही, गाडो घेऊन माती आणायला जंगलामध्ये गेले. असे चांदरी सारखे डोंगर चौकून होते आणि डोंगरामध्ये गेलेला होते. ते डोंगरामध्ये गेल्यानंतर म्हणलं आता त्या कुंभारीला विचारलं, म्हणला कुंभारीन माय बर. आणि कुंभार दादा कुठे गेले? ते म्हणजे बाळा आताच गेले. कुठं? माती आणायला गेले. कुणीकडच्या दिशेने गेले? म्हणजे ह्या पश्चिम दिशेला गेले, डोंगरातच गेलेत म्हणले. मग त्या ठिकाणी म्हणलं आता मग काय आपला नियमाचा भंग होतोय. म्हणलं आता पळतच जाऊन आपल्याला काय नुसता गण बघायचा, म्हणला नियम आहे आपला. ते बाळ पळतच गेलो डोंगरात असं, आणि ते कुंभार दादा जाऊन माती खांदायला सुरुवात केली. योग असा महाराज सुग्रीव महाराज माती खांदू लागलं. कुंभार खांदता खांदता त्याला सोन्याचाच हांडा निघाला. सोन्याचा हांडा निघाला. तो गडबडीने त्याला वाटलं आता आपलं दरिद्र फिटलं. पण तेवढ्यामध्ये जे पोरग पळत आलं गुराखी होत. गुराख्यानं बघितलं ते खांदता खांदता असं महाराजांनी पोट फिरलं, पाय वाढले म्हणून. त्यानं गण बघितलं. ते म्हणला आता बघितलं मला, आणि पळायला ते माघारी. आणि त्याला काय करायचं? ते म्हणला गण बघितला, त्याचं काम गण बघायचा होता, त्याचा नित्य नियम होता. म्हणून नित्य नियम आणि प्राणी दुर्लभ लक्ष्मी देव त्याच्याजवळ येतो म्हणून सांगितलं. बघितलं म्हणला, पण त्या कुंभाराला वाटलं आता एवढा सोन्याचा हांडा सांभाळला. ते पोरग पुढे पळत आहे, कुंभार मागं पळायला लागलंय. त्याला पळत येऊन त्या कुंभारानं धरलं आणि बघितलं, पण दोघं वाटून घेऊन वाटला. तू अर्ध घेऊन तुम्ही रोज डोळा मागा जातोस, म्हणला मी बी माती खातोय. दोघं जण घेऊन, पण कुणाला सांगतील मला गेलं सगळं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की योग असा आहे, नित्य नियमानं जर सेवा केली मग आपली सेवेत खंड पडायला होता. शनिवारी माझ्या माता मुलगी गावातल्या असत्या परगावच्या असत्या काय मला माहित नाही, घेणं नाही. कारण पण आपल्या नियमामध्ये खंड पडायला होता महाराज. पुती ऐकायला आलतो आपण, आणि आपली पुती ऐकायची राहायला लागली.
मला काही पाऊल वाढायला माघारी आता काय मला घरी रामायण वाचित असलं तर पण इथं नियम होता ना मला हनुमानजीनं मला गोवर्धन आमच्या सांगितलं दादा तिथं पूती आज नाही माझ्या मुलीनं सांगितलं असं गोवर्धन म्हणतोय म्हणून म्हणलं पाया पडून एवढं गोवर्धन पूती का म्हण नाही तर म्हणजे निवडणूक झाली आपल्याला काय करायचं निवडणूक म्हणलं दर्शन घेऊन येऊ पण आल्यानंतर असं वाटलं की पूती बंद आहे मग पूती बंद आहे म्हणलं दर्शन घेऊन जाऊ गोवर्धन आलो दर्शन घेतलं पण पायच वाढाना काय हनुमानजीने मला बुद्धी दिली म्हणून सुग्रीव महाराज म्हणले आपल्याला कशी सुरू करता येईल मग आमच्या अशा अडचणी त्यांनी सांगितलं त्यांचं अडचण मग हे आमचे महाराज आमचे साहेब आले तिथं साहेब म्हणले काही बी करा पण पूती घ्या आधी घ्या असं साहेबांनी विनंती केली मग त्याच्याप्रमाणे मी सुग्रीव महाराजांनी म्हणलं आम्ही काही नाही आमची काय हिंमत आहे तुमच्या गावात तुमचं गाव आहे ना मोठं ना मग तुम्ही 5 वेळा सांगा मग मी नंतर गावात मला सांगते ते सांगू अगं कुणी सांगणारे वाट नाही आले तर ते बी सांगते अशा प्रकारे म्हणून इथं नियमाचं सांगितलं का म्हणून सांगितलं नियमाचा भंग होत होता नियमाचं खंडन होत होतं माझ्या हनुमानजीचं दर्शन झालं पण पूती 5 का व्हायच्या गोव्या इच्छा होती मनामध्ये तिथून आलो मी माझ्या गावात इथवर म्हणून त्याचा भंग होत होता म्हणून नित्य नियमनाने प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तयाजवळ म्हणून अशा प्रकारचा असताना मी एवढा प्रश्न सांगितलं वाळा आता या कुणी सांगणार कारण आम्हीच कसं सांगत असतो